आज बोरिवली विधानसभेत सकाळपासून मी आणि संजय उपाध्याय सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांनी मिळून 4 कार्यालयाचं उद्घाटन आता झालेलं आहे. संध्याकाळी आणखी 2 उरलेल्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. आणि ज्या बोरिवलीतून ज्या वॉर्डमधून माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्या वॉर्डचाही कार्यालयाचं उद्घाटन आता आमच्या हस्ते झालेलं आहे. खूप आनंद होतो. ज्यावेळी मी पक्षात आलो होतो त्यावेळी पक्षाची स्थिती खूप दयनीय होती आणि आज माझ्या जीवनातला असा वाटतं का शेवटचा महानगरपालिकेचा निवडणूक ज्यावेळी होतोय त्यावेळी एक चांगल्या स्थितीत भारतीय जनता पक्ष आहे. मी नेहमी एक म्हणत होतो का माझ्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, माझ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, माझ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, माझ्या देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. म्हणजे ज्या दिवशी मी पक्षात प्रवेश केला त्यावेळी शून्य होता, आज परिपूर्ण झालेला आहे. इतका मोठा वैभव मला या पक्षात पाहायला मिळाला आणि बोरिवलीच्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे. बोरिवलीच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि यावेळी सर्वचे सर्व वॉर्ड पियुष गोयल आणि संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात आम्ही जिंकू आणि मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर येणाऱ्या काळामध्ये सर्व मुंबई शहरातल्या नागरिकांना पाहायला मिळेल. जनता पक्षाचा महापौर बसणार आणि हिंदू महापौर बसणार आहे. निवडणुकीत जात असताना अधिकाधिक पहिल्यांदा सर्वच नवीन असतात. मी सुद्धा नवीन होतो, संजय उपाध्यायसुद्धा नवीन होते, सर्व नवीन असतात आणि काम करूनच मग जुने होतात. उमेदवार नवीन असले तरी काम करण्याचा अनुभव खूप मोठा आहे सर्वांबरोबर. शिल्पा शंभोरे हे डॉक्टर आहेत, खूप चांगलं काम करत आहेत. मागच्या वेळीसुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती आणि त्या तिकडच्या निवडणुकीमध्ये पण खूप 4,800 मतं घेऊन घेतली होती त्यांनी आणि त्यानंतर संपर्क सातत्याने लोकांबरोबर कायम राखून त्यांनी काम केलं आणि नक्कीच ह्यावेळी त्या माध्यमांनी ते निवडून जातील. मागच्या वेळी लीला दोषी जिंकली होती, प्रवीणभाई शाह या आधी जिंकत होते. हा 1992 पासून किंबहुना एक वेळ जर सोडलं तर त्याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे हा वॉर्ड होता आणि भारताकडे वॉर्डातून गोपाल शेट्टीजीने आपली कॉर्पोरेशनची पहिली निवडणूक लढवली. आज त्याच वॉर्ड क्रमांक 17च्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आम्ही सगळे उपस्थित आहोत. डॉक्टर शिल्पा संगोरे यांना या वॉर्डातून उमेदवारी मिळाली आहे. गोपाल शेट्टींसारखा आदर्श समजताना बाहेर कुठे बघण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या काम करण्याची पद्धती त्याने महापालिकेत जसा त्याच्या कामाचा कसा म्हटलं तर त्याचप्रमाणे थोडं सुद्धा घेतलं तर आदर्श नगरसेवक आपण होऊ शकतो. माझ्या आजूबाजूला या वार्डातील दोन्ही माजी नगरसेवक प्रवीणभाई आणि मीना जोशी उपस्थित आहे. भाजपा शिवसेना महायुती एकजुटीने ही निवडणूक लढणार आहे आणि बोरिवलीतील 7च्या 7 वॉर्डात आमचा विजय निश्चित आहे. हिंदी में सर बता दें. बोरीवली के जिस वार्ड से माननीय गोपाल शेट्टी जी ने अपने राजनीतिक करियर की शुरुआत की, आज वार्ड के चुनाव कार्यालय का उद्घाटन करते हुए प्रसन्नता है. इस वार्ड से महायुति के उम्मीदवार के तौर पर डॉक्टर शिल्पा संगोरे को उम्मीदवारी दी गई है. इस अवसर पर दोनों पूर्व नगरसेवक प्रवीणभाई शाह और मीना जोशी यहाँ पर उपस्थित हैं. महायुति के हमारे नेता उपस्थित हैं. हम सब मिलकर इस बोर्ड को रिकॉर्ड मतों से जीतेंगे. साथ ही साथ बोरीवली के 7 वार्डों में हमारी विजयश्री होगी और मुंबई का महापौर ये महायुति का होगा. थैंक यू. बहुत बहुत शुक्रिया देना चाहूँगी जहाँ से हमारे लोकप्रिय नेता श्री गोपाल शेट्टी जी का राजकीय प्रवास शुरू हुआ था. उस वार्ड में से मुझे संधि मिली है, मुझे टिकट मिली है और मुझ पर विश्वास दिखाया गया है कि मैं वो काम कर सकती हूँ. मुझे बस लोगों के लिए अच्छा काम करना है, सबको साथ में लेके, सबको एकजुट रख के, संगठन को एकजुट रख के अच्छा काम करना है. कहा जा रहा है कि मैं इसी वार्ड से स्थानीय हूँ, मैं यहीं पे रहती हूँ और यहीं पे हमारा हॉस्पिटल भी है जो 15 साल पुराना है और यहीं के लोगों से 1-to-1 टच में हूँ और सबके संपर्क में हूँ. तो ये वार्ड मेरे लिए नया नहीं